राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। काल दिवसभर सुनील तटकरे यांना महासचिव आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरून काढलं अशी चर्चा सुरू असताना सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आता काही वेगळा निर्णय तर हे दोन्ही नेते घेत नाहीत ना अशा चर्चांना सुरुवात झाली। कारण सुनील तटकरे यांना आपण महासचिव पदावर आता असणार की नाही असा प्रश्न विचारताच त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगलं। आपण शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। यातली महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी सुनील तटकरे हे सिल्वर ओकवर निवासस्थानी पवारांना भेटायला गेले होते। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या एक्स अकाउंटवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पोस्ट करत टायपिंग मिस्टेक असल्याचं सांगण्यात आलं। परंतु मार्च महिन्यात देखील निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मिनिट्समध्ये देखील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांपुढे काहीच न लिहिल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता। त्यामुळे आता पुन्हा हाच प्रकार घडलाय। सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत सुंदोपसुंदी असल्याच्या चर्चा सध्या खूप जास्त रंगतायत आणि त्यात शरद पवारांची सुनील तटकरेंनी 3 वर्षांनी भेट घेणं हे सगळे डॉट्स कसे कनेक्ट करायचे? प्रज्ञा, खरं तर 2 दिवसांपूर्वी रोह्याला एक महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि तटकरे कुटुंबियांच्या आपण कसे जवळ आहे, अजित पवार कसे त्यांच्या जवळ होते हे सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला। आणि त्याच दिवशी संध्याकाळी सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल हे एकाच विमानानं गुवाहाटीला शपथविधीसाठी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर दिवसभर माध्यमांमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पदावरूनच काढून टाकण्यात आलं की काय अशा दिवसभर चर्चा रंगल्याचं आपल्याला दिसलं। सुनील तटकरे हे राष्ट्रीय महासचिव आहेत तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आणि या 2 महत्त्वाच्या पदांवरून 2 महत्त्वाचे नेते जर नसतील तर मग पुढे काय अशा दिवसभराच्या या चर्चा रंगल्याचं आपल्याला दिसलं। आणि त्यावर रात्री उशिरा सुनेत्रा पवार यांचं देखील ट्विट आलं होतं। त्यांना म्हटलं होतं की एक टायपिंग मिस्टेक आहे, त्यामुळे ते पदावर आहेत अशा पद्धतीचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। मात्र ज्यावेळेस आपण सुनील तटकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना या सगळ्या विषयावर बोलायला नकार दिला आणि ते सिल्वर ओक निवासस्थानी थेट शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ही भेट अतिशय महत्त्वाची, कारण 3 वर्षांमध्ये पक्षात फूट पडल्यानंतर सुनील तटकरे केव्हाही सिल्वर ओकला गेले नव्हते। 3 वर्षांनंतर थेट शरद पवारांच्या त्या भेटीला गेले। दिवसभर आपल्याला पदावरून काढल्याची चर्चा आणि त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट। त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या सगळ्या विषयावरून आता चर्चा सुरू झालेली आहेत। 2 पक्षातले महत्त्वाचे नेते काही वेगळा निर्णय घेत आहेत का अशी ही चर्चा आहे। प्रफुल्ल पटेल कालच्या भेटीच्या दरम्यान नव्हते, मात्र ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना आपण या विषयावर बोलणार नाही अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे। यातली आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे, काल गुवाहाटीवरून येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आलेत, जे सुनेत्रा पवार यांच्या विमानामध्ये 2 दिवसांपूर्वी गुवाहाटीला गेले होते। मात्र त्यांना काल त्यांच्यासोबत प्रवास करणं टाळल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर कुठेतरी हे 2 महत्त्वाचे नेते नाराज आहेत का अशी देखील चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार या सगळ्या विषयांमध्ये काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे आता निवडणूक आयोगाला जे पत्र पुन्हा एकदा पाठवण्यात आलेलं आहे, खरं तर मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस ही अशा पद्धतीची घटना घडली त्यावेळेस देखील माध्यमांमधून चुकीच्या बातम्या सुरू आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांसमोरच कोणतंही पद नसल्यामुळं आता कुठंतरी पुन्हा एकदा या पदांसंदर्भात काय निर्णय घेतला हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता पुन्हा एकदा त्यांना दोन्ही पदांवर ठेवतायत की आणखीन काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेतोय याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं आपल्याला दिसतंय। प्रज्ञा, निलेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।